की राज्यात जे काही चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे आणि विशेषतः तुमच्या अखत्यारीतील क्षेत्रामध्ये कोणतरी हे तथाकथित धर्माच्या आड अतिरेक करून आपल्या न्यायपालिकेच्या निर्णयाला आव्हान देत आहे। पालिकेने जो नियम घातलेला आहे, पोलिसांनी जे नोटिसेस दिलेले आहेत त्याला कुठेतरी आव्हान देऊन आपल्या लोकशाहीतील तिन्ही स्तंभांना कोणतरी नख लावायचा प्रयत्न करत आहेत। हे पुन्हा झालं नाही पाहिजे, याच्याकरता फक्त निवेदन देण्याकरता आम्ही आलो होतो आणि महाराष्ट्रातील मुंबईतील तमाम जवळजवळ हजारो लोक आज आमच्या पाठीशी उभे राहिले। त्यांनी हे आजच्या संघर्षामध्ये आमची साथ दिली, यासाठी त्यांचे मनापासून आभार आहोत। पण फक्त निवेदनाला एवढे लोक आलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या। जर आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर कारवाई नाही झाली आणि इथली कायदा सुव्यवस्था नाही टिकवली, हे पोलिसांचं काम आहे, पालिकेचं कर्तव्य आहे, राजकारण्यांचं खरं म्हणजे जबाबदारी आहे। हे जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा खूप मोठा भव्य असा महामोर्चा आमच्याकडनं काढण्यात येईल। जसं मीरा रोडला महामोर्चा झाला होता तसाच महामोर्चा पुन्हा एकदा काढण्यात येईल। याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे। सगळ्या माध्यमांनी, तुम्हाला मी चौथा स्तंभ म्हणतोय लोकशाहीचा, पहिल्या तिन्ही स्तंभांना कुठेतरी गंज लागलेला आहे, तुमचा स्तंभ अजूनही मजबूत आहे। तुम्ही सगळ्यांनी ते तीन स्तंभ वाचवायचे आहेत। याच्याकरता या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवण्याकरता पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका या सगळ्यांना तुम्ही सावरलं पाहिजे, ही तुमची पण जबाबदारी आहे, असं मी मराठी एकीकरण समितीकडून तुम्हाला निवेदन देतो। गोवर्धनजी, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एकीकडे मराठी एकीकरण समितीनं कबूतरखान्यामध्ये पोहोचण्याच्या आधीच, कार्यकर्ते कबूतरखान्याला पोहोचण्याच्या आधीच तुम्हाला ताब्यात घेतलं गेलं, तिथे आंदोलन झालं नाही। 6 तारखेला मात्र जैन समाजाचं जे आंदोलन होतं तेव्हा कोणताही कार्यकर्ता ताब्यात घेतला गेलेला नव्हता। इथून पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या प्रकरणाचा उल्लेख तुमच्या निवेदनात केला आहे का? दुर्दैव असं आहे की आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाही आहेत, त्यांच्यासोबत लोढासारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आहेत आणि आमच्याकडे 288 आणि 78 आमदार, याच्यापैकी एकही आमदार किंवा एकही मंत्री या बाजूने उभा राहणारा नाही आहे। हे आमचं दुर्दैव म्हणतो आम्ही। या मराठी भूमीमध्ये आज आम्ही आरोग्यासाठी आमच्या पोलीस बांधवावरती झालेला हल्ला, मारहाण आणि त्या ठिकाणी जी राडा केला, चाकू सुऱ्या आणून महानगरपालिकेच्या ज्या ताडपत्री आणि त्या ठिकाणी बांबू लावले ते तोडले आणि पुन्हा कायद्याला आव्हान केलं की आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही मोर्चे काढू, शस्त्र काढू, ही जी भाषा काय केली गेली त्यावेळेस हे पोलीस कुठे होते? पोलिसांनी या 8 दिवसामध्ये काय कारवाई केली? हे विचारायला आज आम्ही संयमाने, शांततेने या ठिकाणी आलो। परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा नियमितपणे गेल्या 10-11 वर्षापर्यंत आम्ही जे चळवळी राबवतो त्या अनुभवानुसार पुन्हा एकदा दडपशाही वापरली, आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यासोबत गृहमंत्री नाहीत, गृहमंत्री फक्त एका विशिष्ट समाजासोबत उभा आहेत, असा पुन्हा एकदा प्रत्यय आम्हाला आलेला आहे। पोलिसांना आम्ही विनंती केली होती अगोदर की आम्हाला माध्यमाशी बोलू द्या, आम्हाला या ठिकाणचे जे उपायुक्त आहेत त्यांना निवेदन देऊ द्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची भाषा जी करणारे लोक आहेत त्यांना आवरावं हे सांगण्यासाठी आम्ही आलो। परंतु या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी जमलो असताना पोलिसांनी धरपकड केली आणि हे बक्षीस मला दिलं आहे। माझा अक्षरशः हात मुरगळला आहे, माझं रक्त काढलं गेलं। कोणासाठी काढलं? मी इथे आलो होतो पोलिसासाठी आणि माझं रक्त कोणी काढलं? या पोलिसांनी काढलं। तर माझी पोलिसांना देखील विनंती आहे, आपल्या आतमध्ये एक मराठी माणूस लपलेला आहे, आपल्या धामण्यामध्ये वाहणारं रक्त मराठी आहे, आपण या राज्याचे नागरिक आहोत, या राज्याचं वेतन घेतो आणि राज्याची बाजू मांडण्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत। न्यायालयाने आदेश दिले, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी बंदी आणली असताना जर कोणी दादागिरीची भाषा करत असेल, हेकेखोरपणा करत असेल तर त्याच्या समोर उभा राहणं एक नागरिक म्हणून, एक चळवळ म्हणून आमची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत। पण ही दडपशाही योग्य नाही, याचा निषेध आम्ही करतोय।